कधी काळी मराठवाड्यामध्ये मोसंबीच्या बागेवरती कुऱ्हाड चालवली जायची। त्याचं कारण होतं की मोसंबीच्या बागा ह्या पाण्याअभावी वाळून गेल्या। मात्र सध्या आपण पाहिलं तर ही मोसंबीची बाग तोडली जाते आहे। हिरवीगार बाग आहे, मात्र तोडण्याचं कारण असं आहे की या सगळ्याची पावसामुळे फळगळती झालेली आहे आणि त्यामुळे हे कुठल्याही कामाचं या ठिकाणी हे पीक राहिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर या फळबागा आहेत त्या तोडायला सुरुवात केलेली आहे आणि या ज्या फळबागा आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी तोडल्या जात आहेत आणि त्याचं कारण हेच आहे की एकही फळ राहिलेलं नाही, फळगळती झालेली आहे आणि जी काही फळं आहेत ती देखील कुठल्याही कामाचे राहिलेले नाहीत। खरं तर हे झाड तुम्हाला पाहायला मिळतंय, या झाडाला फळं आहेत, मात्र ती फळं असून अडचण आणि नसून खोळंबा या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हे जे पीक आहे तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि भर पावसाळ्यामध्ये मोसंबीच्या बागेवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण पाहिलं तर ही बाग या ठिकाणी पूर्णपणे उखडून टाकण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण जर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, का तोडताय तर फळं मिळत आहेत त्याला? सर, याला आम्ही फळबाग उभा करण्यासाठी सेंट्रल बँकेचं कर्ज काढून फळबाग उभा केली आणि फळबागेला आज सततच्या पावसामुळं फळं लागतात पण सततच्या पावसामुळं खाली येतात। मग आम्ही कर्ज फेडायचं कसं आणि याला फळं न टिकल्यामुळं आम्ही विचार केला काय नावाला फळबाग आहे पण याचं उत्पादनच नाही मिळू लागलं 1 रुपया बी। आणि आता हे कर्ज फेडायचं कसं? आम्हाला शासनाला हीच विनंती आहे, सरकारला, मंत्री महोदयाला, मुख्यमंत्री साहेबांनी फळबागेचे तात्काळ पंचनामे करून कर्जमाफी करावी, शेतकरी खचून न जाण्यासाठी पुढील त्याला उभारण्यासाठी भरपूर मदत मिळावी ही महत्वाची मागणी आमची। उन्हाळ्यात कापायचे, पावसाळ्यात कापायला लागलात? कापाला याला जे सततचा पाऊस आहे आणि हे आताच नाही आहे, 3-4 वर्षापासून सगत म्हणजे सततचा पाऊस इतका लागून आहे का पीक राहीनच नाही बागावर। जेवढा बी माल लागला तेवढा गळून जातो, उजूक मार्केट नाही आहे याला, काही म्हणजे हमी भाव नसतो, काही नसतो, त्याच्यामुळे हे पुरत नाही। आमच्या भावानं निर्णय घेतला का बाबा हे झाडं ठेवून काही नाही आहे, म्हणजे कापून टाकायचे आणि नोटिसा चालू आहे बँकेच्या। शेतात 1 रुपयाचं उत्पन्न नाही, ते म्हणते बगीच्यावाले आहे तुम्ही, एवढे मोठे बगीच्यावाले असून तुम्ही कर्ज भरत नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट हराशीची नोटीस देतो म्हणे, असं आम्हाला धमक्या देतात। हे शेतकऱ्याला धमक्या द्यायला लागले मॅनेजर लोक आणि त्याच्यामुळे ते आमच्या भावांनी निर्णय घेतला का बाबा झाडच ठेवायचं नाही म्हणून कापायला भिडलेले आहे ते। तर आता शासनाने कर्जमाफी करा तरच आम्हाला हे वाचणार आहे, नाही तर झाडं नाही आहे। आता हे तर झाडच कट झालेले आहे पण याचा परत भाव तुम्हाला अजून 8 दिवसात समजा पंचनामे ते जर झाले नाही तर शेतकरी जसं नेपाळला झालं तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण नेत्याला झोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आज माझी प्रतिक्रिया आहे। आणि मी समोर जाऊन मारणार आहे, मी पोलीस स्टेशनला पहिला अर्ज करीन की मी मारणार आहे म्हणून मी आता सांगतो आणि माझ्या भावाला मी सांगतो का। किती बाग होती आणि का त्याच्यावर तोडायची वेळ? 600 मोसंबीचे झाडं होते आणि माझ्यावर कर्ज आहे 5 लाख रुपये। त्याच्यात कसं आहे, मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यात काही भागत नाही, त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला। आणि फळबाग आपण प्रत्येक मोसंबी एक बार म्हणून आज चांगल्या पद्धतीने फोडतो पण माल हातात येऊपर्यंत काही हे नाही आहे, मालगळ होती प्रत्येक वेळेस, त्याच्यामुळेच निर्णय घेतला। खर्च केला आतापर्यंत माझा 2 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि हातात फक्त माझ्या 50,000 रुपये पडलेले, त्याच्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे हा झाडं काढायला। पूर्वी उन्हाळ्यात कापायचे, पावसाळ्यात कापायला लागला नाही, मग आता निर्णय घ्यावाच लागेल ना, तो काही उत्पन्नच आहे ना, पावसाळ्यात बी नुकसान व्हायला लागली, दरवेळेस गळ व्हायला लागली, त्याच्यामुळेच निर्णय घेतला। निश्चित आपण पाहतोय की या ज्या बागा आहेत त्या या कापायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे। कुऱ्हाड या ठिकाणी बागेवरती चालवली आहे आणि फळासकट या ठिकाणी तोडलं जात आहे। आता पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की ही फळं या ठिकाणी लगडलेली होती, मात्र ही फळं कुठल्याही कामाची राहिलेली नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागावर कुऱ्हाड या ठिकाणी चालवलेली आहे आणि आपण पाहतोय की ही फळबाग या ठिकाणी त्यांनी तोडायला सुरुवात केली आहे। हे अत्यंत वेदनादायी दृश्य यासाठी आहे की आपल्या मुलाबाळाप्रमाणे हे सगळं सांभाळायचं, मोठं करायचं आणि अशा पद्धतीने जर हे पीक जर वाया जात असेल
तर ते काही उपयोगाचं नाही आहे. त्यामुळे सरकारचे डोळे उघडणारं हे दृश्य आहे. खरं तर मुलाबाळाप्रमाणे जपल्यानंतर त्याला ही फळं लागतात, मात्र तीच फळबाग शेतकऱ्याला तोडायची वेळ आली आहे, त्याच्यावर कुऱ्हाड चालवायची वेळ आली आहे आणि हे सगळं झालंय अतिवृष्टीमुळे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.